नमस्कार, मी प्रियंका. सकाळचे 10 वाजतात काय महत्त्वाच्या घडामोडी घडतायत पाहूयात. सुरुवात हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार असून 2 टप्प्यामध्ये निवडणूक होईल. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अंदाज व्यक्त. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता. उदय सामंतांसोबत आज जागा संदर्भात मार्ग निघू शकतो का यावर चर्चा करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. संजय राऊतांकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा. पुन्हा मी मशाल पेटवणार, मी मुंबई वाचवणार. संजय राऊतांची सोशल मीडियावर सूचक पोस्ट. पुण्यामध्ये शिवसेनेच्या 2 इच्छुकांमध्ये तुफान राडा. एबी फॉर्मवरून झालेल्या वादातून उमेदवार उद्धव कांबळेंनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा फॉर्म गिळला. पोलिसांकडून गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये भर दिवसा गोळीबाराची घटना. दुचाकीवरून आलेल्या दोघांचा बंटी जहागीरदारवर गोळीबार. बंटी जहागीरदार पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटातील आरोपी. कोरेगाव भीमामध्ये आज 208वा शौर्य दिन. शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला आकर्षक फुलांची सजावट. अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी. तर कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रक्तदान करून नवीन वर्षाचं स्वागत. रक्तदानानंतर एकनाथ शिंदेंनी जनतेला दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मुंबईत पहाटेपासूनच पावसाला सुरुवात. नवीन वर्षाची मुंबईसह परिसरामध्ये पावसाने सुरुवात. जगभरात नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांनाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते आहे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे. उदय सामंतांसोबत आज चर्चा करणार असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. तर उदय सामंतांशी पुन्हा चर्चा करून निर्णय घेऊ असं देखील अजित पवार म्हणाले. त्यामुळे आता पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते. तुतारी म्हणजे पवार साहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये बरोबर काही जागा लढवतोय. पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर पण चर्चा म्हणजे शिंदे साहेब पण नाही परंतु उदय सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली. कदाचित आज त्यांच्याबरोबर पण बसून काही जागेच्या संदर्भात मार्ग निघतोय का. दादा कुठे पुण्यामध्ये बोलताय हे सगळं? पुणे पिंपरी चिंचवड. पण नेहमी कसं म्हणतात तुम्ही आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आठवा. आमची RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नवीन समीकरण पाहायला मिळणार आहेत. कारण अजित पवारांनी एक मोठं विधान त्या संदर्भात केलंय. उदय सामंत यांच्याबरोबर आज चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये युती होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते. तर थेट जाऊयात. आपले प्रतिनिधी अभिजित पोते पुण्यावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अभिजित, पुण्यामध्ये एक नवीन समीकरण जुळवायची सुरुवात झालेली आहे. अजित पवारांनी मोठं विधान केलंय, काय सांगशील?
प्रियंका, महानगरपालिका निवडणूक ज्या दिवशीपासून लागली ना त्या दिवशीपासून पुण्याच्या राजकारणाची गणितं रोज बदलत आहेत. रोज नवी समीकरणं, रोज राजकारण नवी कलाटणी घेताना पाहायला मिळतंय. कारण कोण कुणासोबत युती करणार, कोण कुणासोबत आघाडी करणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवस रंगल्या होत्या. काल फॉर्मची छाटणी झाली. परवा दिवशी फॉर्म भरायची शेवटची तारीख जी आहे ती होती आणि शेवटपर्यंत अगदी चुरस जी आहे ती एबी फॉर्म मिळत होती. भाजप शिवसेनेची शेवट युती होईल का असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून होता. त्याच दिवशी सकाळी शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी सांगितले की पुण्यात युती तुटल्याच जम आहे. त्यानंतर स्वतः हा तिढा सोडायला उदय सामंत पुण्यात आले. उदय सामंतांनी स्पष्टीकरण दिलं की भाजप आणि शिवसेना ही युती आहे, अजूनही युती तुटलेली नाहीये. जागा वाटपाबाबत निर्णय 2 दिवसात घेऊ. म्हणजे 140 पेक्षा अधिक एबी फॉर्म केवळ शिवसेनेनं आपल्या उमेदवारांना दिली असल्याची प्राथमिक माहिती शिवसेनेच्या स्थानिक नेत्याने दिली आहे. तर भाजपनं तर 165 उमेदवार रिंगणात उतरवलेत. जर युती झाली तर भाजप केवळ 16 जागा सेनेला देणार आहे. मग बाकीचे सगळे एबी फॉर्म ही शिवसेना वापस घेईल का हा प्रश्न होता. आणि त्यातच आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातल्या भीमा कोरेगावमध्ये जे विधान केलं त्यावरून पुन्हा भुवया राजकारणांच्या उंचावल्या आहेत. राजकीय समीकरणं बदलतील का? कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी उदय सामंतांसोबत आमची चर्चा झाली होती आणि आज आणि उद्या पुन्हा पुणे आणि महानगरपालिकेबाबत काही जागांबाबत आम्ही चर्चा करू असं सूचक विधान अजित पवारांनी केल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये तर चित्र स्पष्ट आहे. भाजप आणि शिवसेनेची युती नाही असं शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी याआधी स्पष्ट केलं होतं. म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप शिवसेना वेगळी लढते यावरती शिक्कामोर्तब झाला होता. पण पुण्यात मात्र अजूनही कुठंतरी होप्स या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना आणि वरिष्ठांना होते की युती ही तोडायची नाहीये. पण आता अजित पवार जर आज आणि उद्या उदय सामंतांसोबत चर्चा करणार असतील तर त्यामध्ये 2 गणितं जुळतात का बघावं लागणार आहे. कारण दोन्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाची जी राष्ट्रवादी आहे ती आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढते आहे. केवळ पुण्याचं सांगायचं झालं तर जवळपास 120 पेक्षा अधिक एबी फॉर्म हे अजित पवारांनी आपल्या घड्याळ या चिन्हाच्या उमेदवारांना दिले आहेत. तर दुसरीकडे 40 ते 45 एबी फॉर्म हे शरदचंद्र पवार पक्षांनी उमेदवाराला दिलेले आहेत. जर पुन्हा शिवसेना हा तिसरा पक्ष या दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीत यायचा असेल तर अजित पवारांनी तशी तर बोलणी अभिजित, केली. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हे नवी समीकरण आता समोर येत आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढची महत्त्वाची बातमी, अजित पवारांनी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत देखील एक मोठं विधान केलंय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार असल्याची शक्यता आहे असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. त्याचबरोबर आरक्षण मर्यादा जिथे 50% खाली आहे तिथे निवडणुका आधी होणार असल्याची देखील शक्यता आहे असं देखील एक मोठं विधान अजित पवार यांच्याकडून करण्यात आलंय. त्यामुळे आता महापालिका निवडणुकांनंतर लवकरच जिल्हा परिषद निवडणुका लागणार असल्याची शक्यता ही व्यक्त करण्यात येते. कोरेगाव भीमा येथे 208वा शौर्य दिन साजरा होत असून सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभाला अभिवादन केलं. त्यावेळी अभिवादनानंतर अजित पवारांनी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत विधान केल्यानं चर्चांना उधाण आलंय. 50% पुढे आरक्षण जाता कामा नये. आणि मोठ्या प्रमाणावर काही विशेषतः विदर्भातला बऱ्याच जिल्हा परिषदा, नंतर उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा, आपल्या कोकणातल्या काही जिल्हा परिषद या 50%च्या पुढे, मराठवाड्यातल्या मला वाटतं 2 का काहीतरी आहेत अशा जिल्हा परिषद 50%च्या पुढे आरक्षण गेल्यामुळं ते आरक्षण 50%च्या पर्यंतच घ्यायला सुप्रीम कोर्टाच्या सूचना आहेत. त्याच्यामुळं आता निवडणूक आहे ज्या 50%च्या आत आहेत त्या माझा अंदाज आहे. मी काही हे म्हणजे ठामपणे सांगू शकत नाही, पण त्या आधी होतील आणि मग ते 50% आरक्षणच्या आत आल्यावर बाकीच्या होतील. तर पुढची बातमी आपण पाहूयात. खासदार संजय राऊतांनी सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट केली आहे. नवीन वर्षांच्या शुभेच्छा देताना राऊतांनी एक सूचक इशारा देखील दिलाय. पुन्हा मशाल पेटवणार, मी मुंबई पुन्हा वाचवणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना खासदार संजय राऊतांनी एक सूचक इशारा देखील दिलाय. तर महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. पण अजूनही राजकीय पक्षांमधला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. पुण्यामध्ये तर एका उमेदवाराने एबी फॉर्मच गिळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
मिळालेल्या माहितीनुसार एकाच प्रभागात पक्षाकडून चुकून 2 उमेदवारांना AB फॉर्म देण्यात आले. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. या वादादरम्यान उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांचा AB फॉर्म हिसकावून घेतला आणि तो फाडून गिळून टाकल्याचा प्रकार घडलाय. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी उद्धव कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये उद्धव कांबळेंवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. नागपूरमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. नागपूरमध्ये भाजपला बंडखोरीचा फटका बसलाय. या बंडखोरीचा थेट परिणाम माजी महापौर अर्चना डेहनकरांच्या घरी पाहायला मिळालाय. पती विनायक डेहनकरांनी बंडखोरी केल्यामुळे अर्चना डेहनकरांनी पतीचं घर सोडून त्या माहेरी भावाच्या घरी निघून गेल्यात. प्रभाग 17 मध्ये काँग्रेसमधून आलेल्या मनोज साबळेंना उमेदवारी दिल्यामुळे विनायक डेहनकरांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर 2009 ते 2012 दरम्यान भाजपमुळे महापौर पद मिळाल्यामुळे पक्षाच्या विरोधात जाणं अर्चना डेहनकरांना मान्य नाही. त्यामुळे त्यांनी भावाच्या घरी राहून भाजप उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलाय. राजकीय वैराचं परिवारामध्ये म्हणजे कुटुंबामध्ये ते पण पत्नीमध्ये विद्रोह होण्याचं हे बहुधा रेअर उदाहरण आहे. नेमकं काय झालं, तुम्हाला काय अशी गरज पडली की माहेरी यावं लागलं? खरं तर 9 वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे. या निवडणुका होऊ घातल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्याला असं वाटलं की आता मला चान्स आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग 17मधनं माझे पती जरी असले तरी भारतीय जनता पक्षाच्या अनेक वर्षापासून जे काम करतात असे विनायक डेहनकर यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितली. पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा अधिकार सगळ्याच कार्यकर्त्यांना आहे. त्यांना आपली बाजू ठेवण्याचा पण अधिकार आहे. परंतु एका विशिष्ट वेळेनंतर पक्षाने जर ठरवलं असेल की या ठिकाणी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, तर मला असं वाटतं की आपण जर त्या पक्षामध्ये काम करत असू तर त्या निर्णयाच्या बाजूने आपण राहिलं पाहिजे. आणि म्हणून त्याच अधिकारात मी त्यांना म्हटलं की आता तुम्ही अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेऊ नका आणि फॉर्म भरू नका. परंतु ते कुठेतरी दुखावल्या गेले आहेत. ते का दुखावले आहेत त्याचा प्रश्न तुम्ही त्यांना विचारावे. परंतु मी माझी बाजू त्यांच्या पुढे ठेवली, पण ते म्हणाले की नाही, मला अपक्ष उभं राहायचं आहे. त्यांनी फॉर्म भरला. माझ्या समजवण्यानंतरही ते जर ठाम असेल तर मी सुद्धा ठाम आहे की भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी मला राहायचं आहे. कारण सुमित्राताई सुकुळकरांपासनं तर आता म्हणजे विनोद तावडे असतील किंवा बावनकुळे साहेब असेल, अनेक नेत्यांना आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी स्वतः 97मध्ये ज्यावेळेला नगरसेवक होती तर त्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते त्यावेळेला महापौर होते. आणि म्हणून पक्षासोबतच्या घडामोडी त्यांचा एकंदरीत सगळ्यात चढउतार मी पाहिलेला आहे. आणि म्हणून मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की बावनकुळे साहेबांवरही अशी परिस्थिती आली होती, त्यांनाही कुठेतरी थांबावं लागलं होतं. आणि म्हणून जर पक्षाने ठरवलं असेल की असा निर्णय आहे तर आपण त्या निर्णयांच्या बाजूनी राहा आणि तुम्ही पक्ष उभे राहू नका. पण ते जर ठाम असेल तर मीही ठाम आहे. मला पक्षाच्या बाजूनीच, त्यांच्या निर्णयाच्या बाजूनी राहायचं आहे. पण मॅडम, हा सारा कौटुंबिकही प्रश्न आहे. तुम्हाला मुलगी आहे, परिवार आहे. मग हा परिवाराच्या मधात राजकारण आणणं आणि पतीला सोडून थेट माहेरी येणं हे तुम्हाला कौटुंबिकदृष्ट्या योग्य वाटतंय का? नाही, कौटुंबिकदृष्ट्या अगदीच म्हणजे परिवार म्हणून, कुटुंब म्हणून जे आहे ते त्यांच्यासोबत नेहमी आम्ही पती पत्नी म्हणून निर्णय घेतो. त्यात काही वावगं नाही आहे. म्हणजे त्यांची साथ राजकारणात मला होती म्हणून मी इथवर आलेली आहे. अगदी म्हणजे माझा लहान मुलगा, म्हणजे एक मुलगी आणि एक मुलगा मिळाला, त्यांना सांभाळून आम्ही दोघांनी पण इथपर्यंत प्रवास केलेला आहे. परंतु तो म्हणजे ते कुटुंबाचे विचारधारा जे काही आहे ते आम्ही सोबत सगळे निर्णय घेतो. पण ज्यावेळेला राजकीय विषय येतो त्यावेळेला राजकारणाच्या दृष्टीने मला असं वाटतं की ती विचारधारा कुठेतरी त्याला तडा गेलेला आहे आणि जास्त त्याच्यात वाद होऊ नये किंवा त्यांनाही कुठेतरी विचार करण्याची थोडीशी संधी मिळावी याच्याकरता मी बाजूला होऊन हा निर्णय घेतलेला आहे.
नक्कीच जर यांचे पती जर उमेदवारी अर्ज मागे घेणार नसेल तर त्या माहेरीच राहतील आणि माहेरी राहून जे आहे ते भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करतील. मात्र जर नेत्यांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि यातून जर तोडगा निघाला तर दोघेही परत जातील. मात्र ही अट कायम असेल की विनायकराव ढेहनकर म्हणजे अर्चना ढेहनकर यांचे पती यांना बंडखोरी करू नये आणि पक्षाला साथ द्यावी. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पुढची बातमी आपण पाहूयात. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या प्रचाराची तोफ धडाडणार आहे. मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या 3 सभा होणार आहेत. तर 5 जानेवारी रोजी मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये संयुक्त प्रचार सभा घेत मुंबई महापालिका प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. तर तिसरी आणि शेवटची सभा शिवाजी पार्कवर घेण्यात येणार आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकत्र जाहीर सभा घेत ठाकरे बंधू प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत. तर ठाकरे बंधूंच्या कुठे कुठे एकत्रित सभा आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या 3 सभा आहेत. पहिली सभा 5 जानेवारीला मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये असणार आहे. तर त्यानंतर दुसरी सभा पश्चिम उपनगरामध्ये असेल आणि तिसरी सभा मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये असणार आहे. नाशिक, केडीएमसी, छत्रपती संभाजीनगरमध्ये तिथे देखील सभांचं नियोजन करण्यात आलंय. तर आदित्य ठाकरेंनी तब्बल 2 तास शिवतीर्थवर जात राज ठाकरे आणि अमित ठाकरेंची भेट घेतली आहे. 3 तारखेपासून ज्युनियर ठाकरे प्रचाराच्या रणांगणामध्ये उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे मुंबईपासून सभांचा आणि रोड शोचा धडाका सुरू करतील. मुंबईचा प्रत्येक भाग पिंजून काढत कार्यकर्त्यांशी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे संवाद साधणार आहेत. दरम्यान आदित्य आणि अमित ठाकरेंच्या कुठे कुठे प्रचार सभा होणार आहेत पाहूयात. संपूर्ण मुंबईत ठिकठिकाणी रोड शो करणार आहेत. तर छोट्या भागांमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असणार आहेत. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. ठाणे, केडीएमसी, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये देखील दौरे आहेत. तर पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सभा घेतल्या जाणार आहेत. तर पुढची बातमी पाहूयात. सरत्या वर्षातील संकटे हे ओढावलेली नव्हती तर ती जाणीवपूर्वक आली. वर्ष सरलं तशी संकटही सरली अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते. दरम्यान अजित पवारांबाबत प्रश्न विचारल्यानंतर मात्र धनंजय मुंडेंनी बोलणं टाळलंय. ही संकट ओढून आणलेली नाही, जाणीवपूर्वक एखाद्याला अडवायचा अशा पद्धतीची ती संकट होते. ते साल सरलं, सगळी संकट सरले, संपलं सगळं. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये भर दिवसा गोळीबाराची घटना घडली आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 2012 मधील पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी उर्फ असलम जहागीरदार याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय. या व्हिडिओमध्ये हल्लेखोर फरार झाल्याचं दिसून येत आहे. बंटी जहागीरदारच्या मृत्यूमुळे श्रीरामपूरमध्ये तणावाचं वातावरण आहे. दरम्यान पोलिसांनी हल्लेखोरांची रेकी केली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पथकं ही रवाना झाली आहेत. जागीरदार आणि त्याचे साथीदार हे दोघजण स्कूटरवरती जात असताना 2 इसम मोटरसायकलवरती आले आणि त्यांनी त्या दोघांच्या दिशेनं अग्निशस्त्रातून फायरिंग केला. त्याच्यामध्ये बंटी जहागीरदार जो व्यक्ती आहे त्याला तिकडे साखर कामगार हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं होतं. त्यानंतर नगरला या ठिकाणी रेफर करण्यात आलेलं होतं. आता त्यांना ते डेथ डिक्लेअर केलेलं आहे. पोलीस उचित गुन्हा नोंद करत आहेत आणि आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान बंटी जहागीरदारवर काय आरोप आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2012ला पुण्यामध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यामध्ये बंटी जहागीरदारचा हात आहे. तर 2013 ATS कडून बंटी जहागीरदारला अटक देखील करण्यात आलेली होती. बॉम्बस्फोटामध्ये मदत शस्त्र पुरवल्याचा ठपका देखील ठेवण्यात आलेला होता.
तर 2023 मध्ये बंटी जहागीरदार जामिनावर बाहेर आला. आणखी काही महत्त्वाच्या आणि मोठ्या घडामोडी सविस्तर स्वरूपात आपल्याला पाहिजे आहेत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक. टॉप 18 प्रायोजक केसरी टूर्स. केसरी, एक अविस्मरणीय अनुभव. IPS अधिकारी सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक. 3 जानेवारीला सदानंद दाते पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार. न्यायमूर्ती शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ. यामुळे मराठा कुणबी नोंदी शोधण्याचं काम आणखी 6 महिने चालणार. अवैध मुरुम वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या धरणगावच्या तहसीलदारांना शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्याकडून धमकी. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना फोनवरून धमकी. छत्रपती संभाजीनगरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू. चौका घाटात बिबट्या ठार होण्याची ही दुसरी घटना. तर या सगळ्या घडामोडींनंतर वेळ झाली आहे पुढच्या बातमीपत्राकडे वळण्याची. त्याची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार असून 2 टप्प्यात निवडणूक होईल. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अंदाज व्यक्त. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता. उदय सामंतांसोबत आज जागा संदर्भात मार्ग निघू शकतो का यावर चर्चा करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. संजय राऊतांकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा. पुन्हा मशाल पेटवणार, मी मुंबई वाचवणार. संजय राऊतांची सोशल मीडियावर सूचक पोस्ट. पुण्यात शिवसेनेच्या 2 इच्छुकांमध्ये तुफान राडा. AB फॉर्मवरून झालेल्या वादातून उमेदवार उद्धव कांबळेंनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा फॉर्म गेला. पोलिसांकडून गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात भर दिवसा गोळीबाराची घटना. दुचाकीवरून आलेल्या दोघांचा बंटी जहागीरदारवर गोळीबार. बंटी जहागीरदार पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी. कोरेगाव भीमामध्ये आज 208वा शौर्य दिन. शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला आकर्षक फुलांची सजावट. अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी. कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रक्तदान करून नवीन वर्षाचं स्वागत. रक्तदानानंतर एकनाथ शिंदेंनी जनतेला दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मुंबईत पहाटेपासूनच पावसाला सुरुवात. नवीन वर्षाची मुंबईसह परिसरात पावसाने सुरुवात. जगभरात नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांनाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी प्रियांका लाठी. बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नैतिकतेच्या गप्पा मारणारी भाजप आणि गुन्हेगारांना ठोकून काढण्याची भाषा करणारे अजित पवार दोघांनी गुंडांच्या कुटुंबियांना पायघड्या घातल्यात. त्यामुळे सामान्य नागरिक देखील अवाक झालेत. पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. कुणीही जर इथं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला किंवा डिंगडॉंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही. तो किती कुणाच्याही मोठ्या बापाचा असो नाही तर छोट्या बापाचा असो.
कायदा हातात घेणाऱ्याला सोडणार नाही अशी भाषा करणाऱ्या अजित पवार यांनी गुंडांच्या घरात उमेदवारी दिली. गुंडांचा थेट महापालिकेत प्रवेश व्हावा यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस उतावीळ झाली. पुण्यातील एक नव्हे तर 2 कुख्यात गुंड कुटुंबात उमेदवारी देण्याचा प्रताप अजित पवारांनी केला. कुख्यात गुंड गजा मारणे आणि आंदेकर टोळीतील कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आली आहे. गजा मारणेची पत्नी जयश्री मारणेला प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरची सून सोनाली आंदेकर आणि भाऊजय लक्ष्मी आंदेकर राष्ट्रवादीकडून लढणार आहेत. आयुष कोमकरच्या खून प्रकरणात बंडू आंदेकर, सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर सध्या जेलमध्ये आहेत. जेलमध्ये असणाऱ्या गुन्हेगाराला उमेदवारी देण्याचं पुण्यकर्म राष्ट्रवादी काँग्रेसनं केलंय. हे कमी म्हणून की काय, अजून एक गुंड बापू नायरलाही अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे. गुंडांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याचं अजब समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलं, तर अजित पवारांसोबत युती करणाऱ्या शरद पवारांच्या पक्षानं गुंडांच्या कुटुंबियांना देण्यात आलेल्या उमेदवारीवर कशी सारवासारव केली तीही बघा. आरोप झालेले आहेत, न्यायालयामध्ये अजून आरोप सिद्ध झालेले नाही. मी पुन्हा एकदा सांगेल की महिला प्रतिनिधींना संधी देताना आंदेकर कुटुंब गेल्या 30-35 वर्ष या पुणे शहराच्या स्थानिक राजकारणामध्ये आहे आणि त्यांना प्रत्येक पक्षाने संधी दिलेली आहे. गेल्या मागच्या 10-15 वर्षामध्ये आमच्या पक्षामधून काम करत असताना त्यांचे स्थानिक ठिकाणावरून एकही कुठल्याही प्रकारच्या स्थानिक लोकांची कुठलीही तक्रार नाही. हा अंतर्गत कुटुंबातील विषय आहे. त्यांच्या कुटुंबातील त्यांची जी काय रायवली असेल ती त्यांच्या कुटुंबाअंतर्गत आहे. पक्षाचा आणि स्थानिक लोकांच्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडून लोकांना कुठलाही त्रास झालेला नाही आणि आमच्या पक्षाने पूर्वी त्यांना संधी दिलेली होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच पार्टी विथ डिफरन्स विरोध मिरवणाऱ्या भाजपनं गुंड शरद मोहोळच्या पत्नीला कोथरूडमधून उमेदवारी दिली आहे. गुंड शरद मोहोळची गँगवॉरमधून हत्या करण्यात आली. मात्र आता भाजपलाही गुंडांचं कुटुंब जवळचं वाटू लागलंय. काही ठिकाणी गुन्हे दाखल होतात, पण कोर्टाच्या त्या ठिकाणी सुनावणी सुरू असतात, अंडर ट्रायल केस असतात. त्यामुळं अंडर ट्रायल केस जोपर्यंत निकाल निघत नाही तोपर्यंत साधारणतः विचार करतो आपण की गुन्हा दाखल झाला आहे, पण अंडर ट्रायल असल्यामुळं त्याच्यावर काही दोषारोप झाला नाही आहे. दोषारोप झाला आणि दोष सिद्ध झाला तर मात्र मग आपण विचार करतो. गुंडांना देण्यात येणाऱ्या उमेदवारीवरून संजय राऊतांनी हल्लाबोल केला. गुंडांकडून कोट्यवधी रुपये घेऊन सत्ताधारी उमेदवारी देत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. हा गुंडांची रीग लागलेली आहे. काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिलाय आणि रीग लागली आहे ती पैसे घेण्यासाठी. उमेदवारी बरोबर जे 5 कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर, त्या 5 कोटीसाठी ही रीग आहे आणि शिंदेकडे उमेदवारी बरोबर 10 कोटी. राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत असल्याची चिंता करणारे राजकीय पक्ष किती दांभिक आहेत हेच त्यांनी दिलेल्या उमेदवारीवरून लक्षात येतं. गुंड बापू नायर, गुंड गजा मारणे, गुंड आंदेकर टोळी आणि हत्या करण्यात आलेला गुंड शरद मोहोळ यांच्या पत्नीला तिकीट देऊन एक प्रकारे गुंडांचं उदात्तीकरण केलं जात असल्याचं खेदानं म्हणण्याची वेळ आली. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार असून 2 टप्प्यामध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा अंदाज व्यक्त केलाय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे. उदय सामंतांसोबत आज जागा वाटपासंदर्भात मार्ग निघू शकतो का यावर चर्चा करणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. पुन्हा मशाल पेटवणार, मी मुंबई वाचवणार अशी पोस्ट खासदार संजय राऊतांनी सोशल मीडियावर केली आहे. तर त्यांनी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. सरत्या वर्षातील संकटे ओढावलेली नव्हती तर ती जाणीवपूर्वक आली. वर्ष सरलं तशी संकटही सरली अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते. अजित पवारांबाबत प्रश्न विचारल्यानंतर मात्र धनंजय मुंडेंनी बोलणं टाळलं.
चाळीसगाव नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांनी पदभार स्वीकारला। यावेळी भाजप कार्यालयापासून नगर परिषदेपर्यंत पायी रॅली काढण्यात आली। आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये सिल्लोडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या। यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। पुण्यात शिवसेना उमेदवारांचा अजब प्रकार समोर आलाय। एका उमेदवाराने प्रतिस्पर्ध्याचा फॉर्म चक्क खाऊन टाकला। या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळेंचा एबी फॉर्म खाल्लाय, त्यामुळे पुण्यामध्ये खळबळ उडाली। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या रिंगणातून 2870 पैकी 97 उमेदवारांचे अर्ज बाद झाले। कुणी शपथपत्र नोटरी केलेले नाही, कुणी अनामत रक्कम भरलेली नसल्यामुळे अर्ज बाद झाले। सांगलीमध्ये माजी महापौरांच्या अर्जावरील भाजपचा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळलाय, त्यामुळे मैनुद्दीन बागवानांचा अर्ज वैध ठरलाय। दरम्यान बागवानांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला। जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये 135 उमेदवारांचे अर्ज बाद झालेत, त्यामुळे 1038 अर्जांपैकी 903 अर्ज वैध ठरले आहेत। काल झालेल्या छाननीमधून हे अर्ज बाद झाले। जालना महानगरपालिकेच्या 16 प्रभागासाठी प्राप्त अर्जाच्या छाननीत 26 अर्ज बाद झालेत। 1260 पैकी 26 नामनिर्देशन पत्र बाद झाल्यानंतर 1234 अर्ज पात्र राहिले आहेत। 2 जानेवारीपर्यंत यातील किती जण माघार घेतात व किती जण निवडणूक रिंगणात राहतात हे स्पष्ट होणार आहे। धुळे महानगरपालिका निवडणूक निकाला आधीच भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। उज्ज्वला भोसले आणि ज्योत्स्ना पाटलांची बिनविरोध निवड झाली। धुळ्यात MIMच्याच कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केलं। पैशांसाठी उमेदवारी डावलल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। लोणावळा नगर परिषदेमध्ये नवनिर्वाचित नगरसेवक तसेच नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा संपन्न झालाय। आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच लोणावळा नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे। सोलापुरात भाजपच्या उमेदवाराच्या अर्जावर घेतलेल्या हरकतीचा खुलासा करण्यासाठी भाजप शहराध्यक्षांची धावपळ झाली। भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये आलेल्या होत्या। यावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी केली। जळगाव महापालिकेमध्ये भाजपने खातं उघडलंय। प्रभाग क्रमांक 12B मधून उज्ज्वला बेंडाळे बिनविरोध निवडून आल्यात। या विजयानंतर भाजप पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून जल्लोष करण्यात आला। भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना कार्यकर्त्यांनी निवडणूक कार्यालयामध्ये आणलं। प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवारांच्या एबी फॉर्म मध्ये चूक झाल्याने इच्छुक उमेदवारांनी राडा घातला। या गोंधळात दरम्यान शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना भोवळ आली। पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एका भाजप उमेदवाराचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपकडून अर्ज भरलेल्या गणेश ढाकणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला। धुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची आणखी एक जागा बिनविरोध निवडून आली आहे। प्रभाग क्रमांक 6B मधून भाजपच्या ज्योत्स्ना पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। धुळे महापालिकेवर भाजपच्या 2 जागा बिनविरोध निवडून आल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना संभाजीनगरमधील नेत्यांना करावा लागतोय। भागवत कराड यांच्या वाहनाला घेराव घालण्यात आला, तर महिलांनी आक्रमक होत वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। मंत्री अतुल सावे यांचे PA उल्हास पाटील साळवे यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आलंय। या विरोधात प्रशांत भदाणे यांच्या पत्नी माया भदाणे आक्रमक झाल्या होत्या।
भाजप महिला कार्यकर्त्या भाजप कार्यालयामध्ये उपोषणाला बसल्या आहेत. उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या महिला कार्यकर्त्या उपोषण करतायत. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी केलाय. तर आता आमदार संजय केणेकरांनी देखील उपोषण करणाऱ्या महिलांची भेट घेतली. मंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्याबाहेर उपोषणाला बसलेल्या महिलेला भोवळ आली. उपोषणकर्त्या काही महिलांची तब्येत देखील खालावली आहे. पुण्यात भाजपने सर्वाधिक महिलांना उमेदवारी दिली. सर्वसाधारण पुरुष वाड्यातून देखील लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. सर्वसाधारण गटातून पुरुषांना वगळून 9 महिलांना संधी देण्यात आली. खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टच्या माध्यमातून आपण निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत असल्याचे संकेत दिले. गुलजार यांच्या कवितेच्या ओळी कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर करत निष्ठावंत कार्यकर्ते अशी पोस्ट केली आहे. पुण्यात शिवसेनेने काँग्रेस सोबत युती केली, मात्र समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत अशी खंत शाखा प्रमुख शशिकांत साटोटे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत उद्धव ठाकरेंना पत्र लिहित नाराजी व्यक्त करण्यात आली. जालना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये MIM स्वबळावर लढणार आहे. 17 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. शहराच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं उमेदवारांनी जाहीर केलं. मीरा भाईंदरमध्ये आमदार नरेंद्र मेहता यांनी रुग्णालयामध्ये जाऊन वनिता बने यांची भेट घेतली. वनिता बने यांच्या मुलीला उमेदवारी न मिळाल्याने त्यांची प्रकृती खालावलेली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मान्यता दिलेल्या भाजप उमेदवारांच्या यादीत फेरबदल करणाऱ्या चंद्रपूर महानगर भाजप अध्यक्षांना हटवण्यामध्ये आले. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंदही व्यक्त केला. जेवणाच्या वादातून एका तरुणावर हल्ला करण्यात आला. यावेळी हवेत गोळीबारही करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतले. अकोल्याच्या कृषीनगर परिसरामध्ये 2 तरुणांच्या वादात एकाची हत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. जळगावच्या गोलाणी मार्केटमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मैत्रिणीच्या वादातून ही हत्या केल्याची माहिती आहे. साई गणेश बोराडे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड वनपरिक्षेत्रामध्ये तब्बल 9.5 फूट लांबीचा कोबरा आढळून आला. पारगड मोटणवाडी मार्गावर गुडवळे गावानजीक मुख्य रस्त्यालगत कोबरा आढळून आल्याने एकच खळबळ माजली. शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील लांडे वस्तीवर बिबट्याचा वावर दिसून आलाय. कुत्र्याच्या शोधामध्ये बिबट्या अंगणामध्ये उतरला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. कोरेगाव भीमा परिसरामध्ये वन विभागाने थर्मल ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेतला असून 15 पिंजरे लावण्यात आले. वन विभागाची पथके बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. राज्य परिवहन महामंडळाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार समोर आलाय. धावत्या बसच्या टायरमध्ये बिघाड झाल्याने दुरुस्ती विना बस चालवण्याची वेळ चालकांवर आली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जळगावात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. विक्रमगड तहसीलदार कार्यालयावर श्रमजीवी संघटनेतर्फे मूलभूत हक्क मोर्चा काढून बेमुदत धरणे आंदोलन उपोषण करण्यात आलं. गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा इथे 208वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विजय स्तंभ परिसरात अधिकाऱ्यांनी पाहणी करत आढावा घेतला. या सगळ्या वेगवान घडामोडींसह एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोक.